काल आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिली होती. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन काय असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. ओव्हरी असतात, दोन ओव्हिडक्ट असतात, सिंगल युटरस असतो आणि एक काय असते व्हजायना असतं. अंडरस्टूड. तर युटरस म्हणजेच काय हो, गर्भाशय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ठीक आहे ना. तर मग काय होतं माहिती का, अल्टरनेटली मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ॲट द टाईम ऑफ बर्थ जेव्हा फिमेलचा जन्म होत असतो तेव्हाच त्यांच्या ओव्हरीमध्ये जवळपास 2 ते जवळपास 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocyte तयार झालेले असतात, ओहम तयार झालेले असतात, बरोबर आहे ना. आणि दर महिन्याला अल्टरनेटली या ओव्हरीमधून काय बाहेर पडत असतात, ओहम बाहेर पडत असतात इनसाइड द ओव्हिडक्ट, बरोबर आहे ना. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे ते कुठं असते हो, इनसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, बरोबर आहे. मग ज्यावेळेस इथून ओहम रिलीज होतो आणि काय ओव्हिडक्टच्या एंडला काय असतो, एक फनेल लाईक स्ट्रक्चर असतं. त्या फनेल लाईक स्ट्रक्चरला कोण अटॅच असतं माहिती का, ओव्हरी अटॅच असते. आणि जो तयार झालेला जो ओहम आहे तो म्हणजे आता हे 2 ते 4 लाख oocyte इमॅच्युअर oocyteपैकी एकाला निवड केली जाते आणि त्याची डेव्हलपमेंट चालू होते आणि त्याला काय केलं जातं, ह्या फनेल लाईक स्ट्रक्चरमधनं ह्या ओव्हिडक्टमध्ये सोडलं जातं. आणि जर स्पर्म असेल तर स्पर्म त्याला काय करतो, फर्टिलाइज करतो. हे आपण तुम्हाला काल सांगितलं होतं. आता आम्ही काय पाहिलं, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पाहिली. आता आम्ही काय पाहणार आहे, गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. ह्युमनमध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होतं आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला हे सर्व सांगितलेलंच आहे. टेस्टिसमध्ये काय होतं, मिओसिस होतं आणि काय तयार होतात, स्पर्म तयार होतात. इन टेस्टिस मिओसिस टेक्स प्लेस अँड स्पर्म आर प्रोड्यूस, बरोबर आहे. मग हे स्पर्म कधी तयार होतात, जसं मी फिमेलमध्ये सांगितलं की ॲट द बर्थ इमॅच्युअर oocyte आर प्रोड्यूस. मग तसंच मेलमध्ये आहे का, नाही. मेलमध्ये कसं आहे माहिती का, द स्पर्म आर प्रोड्यूस फ्रॉम मॅच्युरेशन प्युबर्टी टू डेथ. म्हणजे काय माहिती का, ह्याचा अर्थ की टेस्टिसमध्ये स्पर्म हे लहानपणी तयार होत नाहीत. एक एज असतं 13-14, त्यालाच काय म्हणतो आम्ही, मॅच्युरिटी एज म्हणतो, बरोबर आहे ना. प्युबर्टी एज म्हणतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो माहिती का, प्रौढावस्था. त्या एजपासून डेथपर्यंत म्हणजे तो माणूस मरेपर्यंत त्याच्यामध्ये काय तयार होत असतात, स्पर्म तयार होत असतात, बरोबर आहे ना. आणि द स्पर्म आर प्रोड्यूस टिल डेथ. तो माणूस मरजोपर्यंत त्याच्यामध्ये काय तयार होत असतात, स्पर्म तयार होत असतात. मॅच्युरिटी टू डेथ त्याच्यामध्ये काय तयार होत असतात, स्पर्म तयार होतात. स्पर्म म्हणजेच काय, गॅमेट. अंडरस्टूड. ॲट दॅट वे द मेल गॅमेट आर फॉर्म्ड. In female, there is ovary, meiosis takes place. There are 2 to 4 million immature oocyte or egg cell or ovum are produced at the time of birth. ओव्हरीमध्ये मिओसिस होतं, पण कधी, ॲट द बर्थ. आणि ज्यावेळेस बर्थ होत असते त्या बर्थ होण्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये जवळपास 2 ते 4 मिलियन काय तयार झालेले असतात. इथं इमॅच्युअर काय तयार झालेले असतात, oocyte तयार झालेले असतात. oocyteलाच एग सेल म्हणतात, एग सेललाच काय म्हणतात, ओहम सुद्धा म्हणू शकतात. मग ह्या 2 ते 4 मिलियन म्हणजे किती झाले माहिती का, जवळपास 20 ते 40 लाख ओहम तयार होतात इमॅच्युअर. मग याच्यापैकी एक oocyte काय केले जाते, वन ऑफ द oocyte मॅच्युअर अँड रिलीज फ्रॉम एव्हरी वन ऑफ द, इथलं आपण टाक ना, वन ऑफ द oocyte मॅच्युअर. या 2 ते 4 मिलियनपैकी एक oocyte मॅच्युअर होते, म्हणजे परिपक्व होते आणि त्याला काय केलं जातं, रिलीज केलं जातं ओव्हिडक्टमध्ये फ्रॉम ओव्हरी ॲट एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला एका इमॅच्युअर एग सेलची काय केली जाते, निवड केली जाते आणि त्याला ओव्हरीतून काय केलं जातं, ओव्हिडक्टमध्ये प्रत्येक महिन्याला अल्टरनेटली सोडलं जातं, बरोबर आहे ना. माझं बी तेच तुम्हाला काय सांगितलं होतं मी. समजा आता ह्या ओव्हरीमधून जर ओहम बाहेर पडला असेल तर पुढच्या वेळेस ह्या ओव्हरीतून ओहम बाहेर पडेल, त्याच्या पुढच्या वेळेस ह्या ओव्हरीतून ओहम बाहेर पडेल, बरोबर आहे ना. तर तेच सांगायचं काय की मग आता बघा,
जसं मी तुम्हाला काय सांगितलं की स्पर्म आर प्रोड्यूस टिल डेथ, तसंच हे जे oocyte आहेत ते oocyte डेथपर्यंत प्रोड्यूस होतात का? तर फिमेलमध्ये तसं नाही. फिमेलमध्ये एक लिमिटेशन्स आहे. oocyte मॅच्युअर अँड रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम मॅच्युरिटी टू मेनोपॉज. आता आहे का सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की एग सेल तयार झालेले असतात. याच्यामध्ये काय इमॅच्युअर एग सेल काय झालेले असतात, तयार झालेले असतात. पण ओव्हरीमध्ये रिलीज कधी केले जातात माहिती का? मॅच्युरिटी एजला, म्हणजे जवळपास 13, 14, 15, 16, 17 ह्या मॅच्युरिटी एज टू मेनोपॉज सांगतो बरं का. मॅच्युरिटी एज टू मेनोपॉज ह्या दरम्यानच oocyte मॅच्युअर होतात आणि ओव्हरीमध्ये रिलीज केले जातात. म्हणजेच काय, आता मेनोपॉज म्हणजे काय तुम्हाला हे सांगतो मी. मेनोपॉज इज अ स्टॉपिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडर द इफेक्ट ऑफ हार्मोन. म्हणजेच काय की मेनोपॉज ह्या काळामध्ये काय होत असते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इनॅक्टिव्ह होते. बरोबर आहे ना. म्हणजेच काय, मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे काय होते ते त्या टाईमला बंद होते. मग हे कधी होतं सर? 45 इयर्स ऑफ एज ऑफ मेनोपॉज अकर्स. म्हणजे जवळपास फिमेलमध्ये 45 वर्षाच्या एजमध्ये काय होत असते, त्यांची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय होत असते, स्टॉप होते अंडर द इफेक्ट ऑफ हार्मोन. काय हार्मोन्सच्या इफेक्टमध्ये. बरोबर आहे ना. मग मी तुम्हाला काय सांगितलं की जवळपास 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर एग सेल असतात. त्यापैकी प्रत्येक महिन्याला एक सेल काय होते, मॅच्युअर होते आणि रिलीज केली जाते अल्टरनेटली. बरोबर आहे ना. मग जवळपास 20 ते 40 लाख मिलियन, जवळपास 20 ते 40 लाख मिलियन काय आहेत आमच्याकडे, एग सेल आहेत, इमॅच्युअर आहेत. ते कसे आहेत, मग त्यापैकी काय करतात, दर महिन्याला वन एग सेल काय केली जाते, मॅच्युअर केली जाते आणि ओव्हिडक्टमध्ये सोडली जाते. बरोबर आहे ना. तर ह्यालाच काय म्हणतो, गॅमेट फॉर्मेशन. हे अशा प्रकारे गॅमेट फॉर्मेशन कोणामध्ये होतं, मेलमध्ये टिल डेथ आणि फिमेलमध्ये टिल मेनोपॉज. कुठून? मॅच्युरिटीपासून ते मेनोपॉजपर्यंत, आणि इकडं मॅच्युरिटीपासून ते टिल डेथपर्यंत. बरोबर आहे. मग आता फर्टिलायझेशन म्हणजे काय तुम्हाला चांगलंच माहिती आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय, युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. आता इकडे स्पर्म तयार झाला आहे, इकडे ओव्हम रिलीज केला आहे. बरोबर आहे ना. मग हा स्पर्म काय करणार, ह्या ओव्हमला काय करणार, फर्टिलाइज करणार. म्हणजेच काय केलं, त्याला फ्युजन करणार. त्यालाच काय म्हणतो आम्ही, फर्टिलायझेशन म्हणतो. युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम अँड फॉर्म झायगोट. फर्टिलाइज केल्यानंतर काय तयार होते, झायगोट तयार होते. दॅट इज नोन ॲज फर्टिलायझेशन. ते पण तुम्हाला मी चार्टमध्ये सांगतो. टेस्टीजमध्ये काय होते, मिओसिस होते. टेस्टीजमध्ये काय होते, मिओसिस. मिलियन्स ऑफ स्पर्म रिलीज इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ज्यावेळेस मिओसिसने स्पर्म तयार होतात आणि ते स्पर्म फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये सोडत असताना 1-2 संख्येने नाही सोडत, तर किती संख्येने सोडतात, जवळपास मिलियनच्या संख्येमध्ये सोडले जातात. ओनली त्यापैकी फक्त आणि फक्त एकच स्पर्म काय करत असतो, फर्टिलाइज करू शकतो. बाकी सर्व फर्म्स हे काय असतात, बिनकामाचे असतात. बरोबर आहे ना. मग आता हे जे स्पर्म आहेत ते स्पर्मचा एक हे आहे, त्या स्पर्मचा काय एक रूट आहे. कसा रूट आहे, स्पर्म ट्रॅव्हल विथ वजायना. इकडे बघा, स्पर्म कसं पहिल्यांदा कुठं जातो, वजायना, नंतर युटेरस, नंतर ओव्हिडक्ट, आणि ओव्हिडक्टमध्ये काय होतं, फर्टिलायझेशन होतं. ते काय त्याचं रूट आहे, वजायना, युटेरस, ओव्हिडक्ट आणि फर्टिलायझेशन. फिमेलमध्ये सेमच. ओव्हरीमध्ये काय होतं, मिओसिस कधी, ॲट द बर्थला. जवळपास किती तयार होतात, 2 ते 4 मिलियन oocyte तयार होतात. त्यापैकी एक इमॅच्युअर ओव्हम काय केली जाते, सिलेक्ट केली जाते. कशासाठी, फॉर फर्टिलायझेशनसाठी. बरोबर आहे ना. अँड स्टार्ट डेव्हलपमेंट, त्याची डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टू मेनोपॉज. मॅच्युरिटीच्या एजपासून ते मेनोपॉजपर्यंत. तर मॅच्युरिटी एज म्हणजे जवळपास किती हो, 13 ते 17, आणि मेनोपॉज जवळपास 45. बरोबर आहे ना. तर 17 ते 45 ह्या एजमध्ये प्रत्येक महिन्याला जवळपास एक oocyte रिलीज केली जाते. आणि जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती हो, जवळपास आपण जर 15 पकडलं, 15 आणि 45 किती झाले, 30 झाले ना. 15 आणि 45, 45मधनं 15 गेले, किती राहिले, 30 राहिले. बरोबर ना. 30 वर्ष गुणिले 12, 36, 360, जवळपास 400 oocyteचा वापर केला जातो. कशासाठी, दर महिन्याला फर्टिलायझेशन करण्यासाठी. मग तुम्ही काय म्हटला होता, 2 ते 4 मिलियन आहेत. 20 ते 40 लाखांपैकी फक्त कितीचा वापर केला जातो, 400
जवळपास 400 oocyteचा वापर केला जातो. मग बाकीचे कुठे जातात? ॲटोमॅटिकली काय होतात? ते डिजनरेट होतात, खराब होऊन जातात. ठीक आहे ना. आता हे काय एक सिम्पल प्रोसेस काय माहिती का, इथं दिलं बघा. फ्रॉम द एज ऑफ मॅच्युरिटी टू मेनोपॉज नियरली 400 oocyte युज्ड आउट ऑफ 2 to 4 मिलियन oocyte. फक्त किती वापरले जातात? 400 वापरले जातात. उदाहरणार्थ काय स्पर्म आहे, oocyte, दोघांचं काय झालं? फर्टिलायझेशन झालं, डिप्लॉइड झायगॉट तयार झाला. कुठं तयार होते ही प्रोसेस? कुठं होते हे? ओव्ही डक्टमध्ये होते. मग एम्ब्रिओ तयार झाला. एम्ब्रिओ जेव्हा डिप्लॉइड झायगॉट, आता जेव्हा इथं झायगॉट तयार होतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय व्हायला चालू होते? डिव्हिजन व्हायला चालू होतं. डिव्हिजन होता 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 इथं काय होतं? तो इथं इम्प्लांट होतो. कुठं? युटेरसमध्ये. इथं काय होतं? एम्ब्रिओ तयार होतो. तो कुठे इम्प्लांट केला जातो? युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. आणि त्याच्यापासून काय तयार होतो? न्यू इंडिव्हिज्युअल्स तयार केला जातो. दीज आर द प्रोसेस ऑफ गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन. अंडरस्टूड? कळतंय? ओके.